फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुमचे पण दोन्ही पाय ओपन होत नाहीत चांगले, कारण इथे फॅट आहे. इनर मांडीला पण फॅट आहे, तुमच्या जांघांमध्ये पण चांगल्या मोठ्या प्रमाणात फॅट जमलाय. त्याच्यामुळे तुमचे दोन्ही पाय असे ओपन होत नाही आणि त्याचबरोबर पूर्णपणे डोकं खाली पण लागत नाही. तर आपल्याला मांड्या मोकळ्या करायच्या आहे आणि त्याचबरोबर त्यांचा फॅट कमी करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण दोन्ही पायांच्या आतला जो फॅट आहे ना, तो कमी करणार आहोत. पूर्णपणे ह्या पद्धतीनं जर तुमचे स्ट्रेचिंग होत नसेल, तिथला फॅट कमी होत नसेल, पाय एकदम आखडून राहत असेल, तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा. आजच्या व्यायामांमध्ये मांड्या आणि आतली मांडी तिला कमी करण्याचा, त्यांचा फॅट, त्यांची चरबी कमी करण्याचा आपण आजचे व्यायाम करणार आहोत. आता याच्यात पहिला व्यायाम असा आहे, आता पहिल्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला जितकं ओपन करता येईल ना, रोज सकाळी सकाळी हे व्यायाम करून तुम्हाला आतल्या मांड्या मोकळ्या करायच्या, अगदी सोप्या पद्धतीने. हे बघ, आता बसल्यानंतर तुम्हाला करायचं काय, दोन्ही हातांना ह्या पद्धतीनं पुढं 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 जायचंय, परत मागे यायचंय, परत पुढे जायचंय, परत मागे यायचंय. हे तुम्हाला 10-10 वेळा करायचंय, ते पण अगदी बसल्यानंच. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे झाल्यानंतर करायचं काय, यातच परत पुढचा व्यायाम. आता पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं फक्त हळूहळू हळूहळू हळू तुम्हाला खाली जायचे, डाव्या साईडनं आणि उजव्या साईडनं. पाय फक्त उचलायचे नाही, पाय तुमची टाच पूर्णपणे जमिनीला राहील. आणि करायचं काय, हे बघा, या पद्धतीनं हळूहळू हळूहळू हळू जायचं आणि गुडघ्याला डोकं लावायचं. सेम डाव्या साईडनं हळूहळू हळूहळू जायचं, गुडघ्याला डोकं लावायचं. जितकं होता येईल तितकं तुम्हाला बसल्यानं करायचं, फक्त पाय उचलायचे नाही. हाताला ह्या पद्धतीनं घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी सोपं आहे, जो तुम्हाला बसल्याने करायचा. आता याच्यातच परत तिसरा करायचा. तिसरा करताना या पद्धतीने दोन्ही पायांना तुम्हाला बटरफ्लाय करायचं, या पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि सेम तुम्हाला काय करायचंय, परत याला पकडायचंय आणि खाली जायचंय, परत वरती यायचं, डोकं खाली लावायचं, परत वरती यायचं, डोकं खाली लावायचं, परत वरती यायचं. मांड्या खाली दाबून ठेवायच्या, मांड्या अशा वरती उचलायच्या नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बसल्या बसल्या हे करायचे, आणि त्याने तुमच्या आतल्या मांड्या आहेत ना, त्यांची चरबी कमी होईल आणि त्याचबरोबर पूर्ण इथे रिलॅक्स होईल आणि तुमचे हळूहळू हळूहळू हळू तुमचं डोकं खाली लागायला मदत होईल. आता त्याच्यातच परत तुम्हाला या पद्धतीने करायचंय, आणि हा पाय, उजवा पाय आहे ना, तो डाव्या पायापर्यंत आणायचा.
2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय एका जागी ठेवा आणि परत डावा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी सोपे सोपे जे तुम्हाला बसल्या बसल्या ह्या व्यायामांना फॉलो करायचंय आणि स्ट्रेचिंग वाढवायची. आता काय करायचंय, हळूहळू हळूहळू तुम्हाला हे दोन्ही कोपर खाली टेकवायचे आणि होल्ड करायचे. हे बघ, पाय तुमचे पायाची जी बोट आहे ती तुमच्याकडे राहतील या पद्धतीनं. आणि 1 2 3 4 हा पाय पूर्णपणे खाली जमिनीला लागलेला पाहिजे. ह्या पद्धतीने असं उचलायचा नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा व्यायाम तुम्हाला रोज सकाळी सकाळी प्रॅक्टिस करायची. रोज 5-5 वेळा तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. 5 दिवस तुम्ही कंटिन्यू हे करा. बघा, तुमचा आरामशीर दोन्ही पाय साईडला जाऊन तुमचं हळूहळू डोकं खाली जमिनीला लागेल. हे बघा, आता काय करायचं, या पद्धतीनं हळूहळू जितकं तुम्हाला जाता येईल तितकेच खाली जा. 1 परत वर या, 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यावेळेस तुमच्या ह्या मांड्यांमधली चरबी कमी होईल ना, त्यावेळेस तुमचे पाय बरोबर स्ट्रेच होतील आणि खाली डोकं लागायला मदत भेटणार आहे. अगदी सोपे आहे. यांची चरबी कमी होणार, यांची चरबी पूर्ण मांडीची चरबी कमी होणार आणि त्याचबरोबर फॅट कमी झाला म्हणजे तुमची चरबी कमी झाली म्हणजे तुमचे मांडे आपोआप खाली बसतील आणि तुमचं डोकं बरोबर हळूहळू 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 जमिनीला लागेल. प्रयत्न करून बघा, नक्की होईल मित्रांनो. अगदी सोप्या पद्धतीने चरबी पूर्णपणे संपून जाणार आहे. त्याचबरोबर इथं बेंबीवरती सुद्धा तुमची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. बसल्याचे व्यायाम आहेत, नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.